नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं। देशाच्या राजकारणामध्ये काही जर प्रगल्भ पुढाऱ्यांची जर आपण यादी तयार केली तर पहिल्या 10 नेत्यांमध्ये एका नेत्याचं नाव येतं आणि ते नेते म्हणजे नितीश कुमार। पण नितीश कुमार जसे प्रगल्भ पुढारी, उत्तम प्रशासक अशी नितीश कुमार यांची जरी एक ओळख असली, जरी नितीश कुमार यांना सुशासन बाबू लोक म्हणत असले, पण नितीश कुमार यांचं नाव एका गोष्टीसाठी खराब आहे आणि ते म्हणजे पलटी मार। नितीश कुमार कधी पलटी मारतील, कधी कुणाबरोबर अलायन्स करतील, कधी कुणाबरोबर अलायन्स तोडतील याचा काही नियम नाही। आणि आता हेच नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारण्याच्या तयारीमध्ये आहे। त्याचं झालं असं की बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि नितीश कुमार यांना एक ऑफर दिली की नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरजेडी बरोबर यावं, आरजेडी बरोबर अलायन्स करावं आणि बिहारमधली विधानसभेची निवडणूक आपण एकत्र लढवावी, अशी ऑफर लालू यादव यांनी केली। आणि हे सगळं घटनाक्रम जो बिहारमध्ये चाललाय, या घटनाक्रमावरती नितीश कुमार गप्प आहेत। नितीश कुमार यांनी अजून आपली प्रतिक्रिया दिलेली नाही आणि नितीश कुमार यांचा राजकीय इतिहास राहिलाय की ज्या वेळेस नितीश कुमार गप्पा असतात त्या वेळेस बिहारच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होती। नितीश कुमार हे एनडीएवरती नाराज आहेत असं बिहारच्या स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे। त्याला कारण असं की बिहार सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांचं डॉमिनेट वाढते आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पॅरलल पॉवर तयार करण्याचा प्रयत्न भाजप सम्राट चौधरी यांच्या रूपाने करते। बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीकडे नितीश कुमार यांच्या तोडीचा ओबीसी नेता नव्हता, पण भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये सम्राट चौधरी यांना हळूहळू नितीश कुमार यांच्यासमोर उभं केले। सम्राट चौधरी हे बिहारचे भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री आहेत आणि बिहारमध्ये ओबीसीचं राजकारण तर तुम्हाला माहीतच असेल की बिहारमध्ये ओबीसीच्या राजकारणाला मंडल कमंडलच्या पॉलिटिक्सला किती महत्त्व आहे ते, आणि हीच गोष्ट नितीश कुमार यांना खटकते। नितीश कुमार यांना भीती आहे की बिहारमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि बिहारमध्ये या विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर भाजपने जसं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट केला तसा आपलाही पत्ता भारतीय जनता पार्टी बिहारमध्ये कट करू शकते, अशी नितीश कुमार यांना भीती आहे। त्यानंतर काही दिवसांपूर्वी नितीश कुमार हे दिल्लीमध्ये होते। नितीश कुमार दिल्लीमध्ये असून सुद्धा भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व, भाजपचं हायकमांड हे नितीश कुमार यांना भेटलं नाही आणि इथून मागं लोकसभा निवडणूक झाल्यापासून खास करून नितीश कुमार हे कधीही दिल्लीवरून परत पटण्याला भाजपच्या हायकमांडला भेटल्याशिवाय आले नाही। पण ह्यावेळेस नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टीच्या हायकमांडची भेट झाली नाही। त्यानंतर नितीश कुमार यांच्या नाराजीचं आणखी एक कारण म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणूक। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांची जी पॉलिटिकल पार्टी आहे जनता दल युनायटेड, या जनता दल युनायटेडला काही विधानसभेच्या जागा पाहिजे, पण भारतीय जनता पार्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये जेडीयूला दिल्लीमध्ये विधानसभेच्या जागा द्यायला कुठल्याही परिस्थितीमध्ये तयार नाही आणि ह्या सर्व घटनाक्रमावरती नितीश कुमार चूप आहे। मित्रांनो, बिहारच्या राजकारणामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे, कारण बिहारमध्ये जेव्हा राजकीय मोठी उलथापालथ होती, बिहारमध्ये जेव्हाही राजकीय मोठी घडामोड होती किंवा नितीश कुमार खास करून पलटी मारतात तर ते पलटी मकर संक्रांतीच्या आसपास मारतात। त्यामुळं जे लोक बिहारचे राजकारण फॉलो करतात किंवा बिहारमधले जे पत्रकार आहेत त्यांचं खास करून मकर संक्रांतीवरती आणि नितीश कुमार यांच्या राजकीय घडामोडीकडे बारीक लक्ष असतं आणि नितीश कुमार हे जेव्हा मोठी राजकीय भूमिका घेतात किंवा नितीश कुमार जेव्हा पलटी मारतात तेव्हा नितीश कुमार हे गप्प असतात, शांत असतात। आणि आता नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढलेली आहे, कारण केंद्रातलं जे नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे, या नरेंद्र मोदी सरकारला एक खांब हा नितीश कुमार यांचा सुद्धा आहे। त्यामुळं भाजप नितीश कुमार यांच्या प्रत्येक पावलावरती
बारीक लक्ष ठेवून आहेत, कारण नितीश कुमार हे कधी पलटी मारतील याचा भरोसा नाही.